श्रोत्यो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात ऐकूयात सेवानिवृत्त शिक्षक श्री सुधाकर बाबासाहेब सानप यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत. श्रोत्यो नमस्कार. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सेवानिवृत्त विज्ञान आणि गणिताचे माध्यमिक शिक्षक श्री सुधाकर बाबासाहेब सानप यांना निमंत्रित केलेलं आहे. सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या परिवाराच्या वतीने सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार सर. आपला जन्म कधीचा? 5 जून 1962. मूळ गाव कोणतं आपलं? मूळ गाव हिवरसिंगा, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. तुमच्या गावात कितवीपर्यंत शाळा होती? आमच्या गावात पूर्वीपासूनच 7वीपर्यंत शाळा आहे. 7वीपर्यंत आहे. म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं, हिवरसिंग्यामध्येच झालं. आणि मग त्या काळात वातावरण कसं होतं हिवरसिंग्याचं? वातावरण अतिशय परिस्थितीने गांजलेलं गाव होतं. हां. अर्ध गाव बेलापूरला जायचं आमच्या गावचं. हो, ऊसतोडीला. ऊसतोडीला. हां. आणि मी 7वीला असताना हो, माझ्या वडिलांनी सांगितलं की आता शाळा यावर्षी जायचं नाही. अच्छा. तो आता जनावरं सांभाळायचं काम करायचं. हो हो हो. मग 7वीला शाळा सोडून दिली. हो. मग पुन्हा दुसऱ्या वर्षी एक टप्पा खाऊन हां. 7वीला पुन्हा प्रवेश घेतला पुन्हा शाळा सुरू झाली. आणि पुन्हा शाळा सुरू झाली. हां. असं 1 वर्ष माझं तिथे गेलं. हां. मग तिथून पुढं 8वीला आम्ही खोकरमोरला गेलो. हो. 9वी 10वीला आम्ही पाटोद्याला बोर्डिंगमध्ये गेलो, जिल्हा परिषद हायस्कूल. अच्छा. हां. मग तिथं जिल्हा परिषदला गेल्यानंतर तिथं 10वी झाल्यानंतर 11वीला बलभीमला ॲडमिशन घेतलं. बलभीम महाविद्यालय. 11वीला काय घेतलं? 11वीला सायन्सच घेतलं. सायन्स घेतलं. आणि अच्छा. कंटिन्यू मग BSc झाली पुढं 12वी नंतर. हो. आणि 1985 साली मी BSc सुटलो. बालपणी तुम्हाला आवडते छंद वगैरे काही? आम्ही कबड्डी खेळायचो. हां. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा पुस्तक वाचण्याचा छंद हो चांगला हो होता हो मला. हो त्याच्याबरोबर रानात आईवडिलाला मदत करायची कामात. हो हो. हे बी सातत्याने सुट्टीच्या दिवशी नियमित काम करायचो आम्ही शेतीचं. अच्छा. आवडते सर वगैरे? आमच्या जीवनात आवडते सर मला एक मंत्री सर होते. 8वीला गणिताचे सर होते मंत्री सर. खूप शार्प माणूस होता. हो. आणि तिथून पुढं मला गणिताची खूप आवड लागली. हां, मी तेच विचारणार. तुमचा प्राथमिक, कारण कसं असतं मनुष्याच्या जीवनावर परिणाम करणारा जो काळ असतो तो प्राथमिक शिक्षणाचा काळ. मग त्या काळातले शिक्षक असतील, त्या काळातलं वातावरण असेल, आवडता विषय असेल, आवडते गुरुजी असतील, तर त्यांचा जीवनावर अगदी खोलवर परिणाम होत असतो. आणि ते आयुष्यभर आपल्याला ती सिदोरीच्या स्मरणात राहील असं सिदोरीच्या रूपात आपल्याला ते आयुष्यभर पुरत असतं. बलभीम महाविद्यालयात तुमचं ग्रॅज्युएशन झालं. BSc ग्रॅज्युएशन झालं 1985 साली. हो. आणि मग मी एका संस्थेमध्ये टेम्पररी कामाला लागलो. हो. नोकरीला. मग BEd कधी झालं तुमचं? 86-87ला अंबाजोगाईच्या शासकीय कॉलेजला फॉर्म भरला. हो. एप्रिलमध्ये. हो. एप्रिलमध्ये फॉर्म भरला की आमची निवड झाली. हो. मग मी तसंच गेलो तिकडे, फीस भरून आलो. हो. आणि मग जूनपासून शाळा सोडून दिली. 3 महिने इकडं ॲडमिशन BEdला घेतल्यानंतर BEdला मी हजर झालो. हो. मग वर्षभर ते BEd केलं. 86-87 साली. हो. मग BEd झाल्यानंतर BEd मधले काय आठवणी? आम्हाला एक सर होते. हो. कोरान्ने सर म्हणून तत्वज्ञानासाठी होते. हो. आणि मानसशास्त्रासाठी काळेकर सर होते. हो. आणि त्याचबरोबर आम्हाला एक फिजिकलला सर होते. हो. त्यांचे एवढे ऑर्डर आवडायचे आम्हाला. हो. की खूप ऑर्डर त्यांची. हो.
असायची की मिलिटरीच्या माणसाला इतकी ऑर्डर चांगली वाटायची हो. नाही, अशी ऑर्डर खास असायची. हो हो तर ते कोराने सर तत्वज्ञानाचे होते. हो त्यांच्या वर्गात बसल्यानंतर कधी तास संपायचा कळत नसं. अच्छा. मंत्रमुग्ध व्हायचे लोक हो, सगळेच. हो. आमचा विद्यार्थी परिवार. कोणी शब्द बोलत नसं. हो. मुलं मुली सगळे 100 मुलाची बॅच होती. वा. पण कोराने सर शिकवायला लागले की कोणीच बोलायचं नाही. हो सगळ्यांनी शांतपणे ऐकायचं काम हो करायचं. तसंच काळेकर सायकोलॉजीचे म्हणजे मानसशास्त्राचे सर, हो हो त्यांचंही तसंच शिकवणं. खूप मजेदार अनुभव सांगायचे मानसशास्त्राचे. हो आणि त्यांच्यामुळं आमच्या जीवनात बरंच परिवर्तन झालं. आणि आम्हाला शिक्षकी पेशाबद्दल आदर निर्माण झाला. वा. खूप आदर निर्माण झाला की आपण सुद्धा असंच मुलांना घडवलं पाहिजे. हो जसं आपल्याला हे सर घडवतात, हो आपल्याला मंत्रमुक्त करतात, आपण सुद्धा विद्यार्थ्याशी एकरूप झालं पाहिजे. हो आणि विद्यार्थ्याला आपण चांगलं शिकवलं पाहिजे, जेणेकरून आपलं असंच नाव निघावं त्यांच्या हो. मुखातून. हो या दृष्टीने आपण असं काम करू, हो अशी आवड आम्हाला बीएडलाच निर्माण झाली. निर्माण झाली. हा. मग महाविद्यालयाच्या काळामध्ये गॅदरिंगमध्ये जास्त वाजलं जाणारं गाणं कोणतं होतं त्या काळात, तुमच्या काळातलं? त्या काळात दादा कोंडकेचे गाणे होते. हो ढगाला लागली कळं. हो त्याच्यानंतर बॉबी सिनेमातले गाणे होते. हो म्हणजे त्या काळात खूप तेच गाणे, शोलेमधले गाणे. हो 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 आणि नेहमी तेच वाजवायचे गाणे. हो, आणि हो. लोकांनाही त्यांचे आवड निर्माण होती. हो आवड निर्माण झालीच होती म्हणायची. हो 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 परंतु त्या काळामध्ये देखील हे सगळे गाणे वाजत असताना देखील तुमचा घराणा जो आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे. त्याच्यामुळे साहजिकच भक्तिसंगीताचा देखील तुमच्यावर प्रभाव आहेच आहे. नाही, पूर्वी भक्ती- होता, आजही आहे. आहे ना. आता आध्यात्मिक गोष्टीचा जर विचार केला हो तर जीवनामध्ये आपण म्हणतो की एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. हो असं जीवनात दुःखच आहे. पण त्याच्या ह्या शिव- दुःखाला हां दुःख भोगीत भोगीत दुःखातून सुखात कसे जाता येईल हां त्याच्यासाठी प्रयत्न आहे. प्रयत्न करायचा. माणसाचं आयुष्य म्हणजे त्या आणि- सुखाकडे जायचा प्रयत्न आहे. सुखाच्या दिशेने पाऊल टाकायचे. ते पदरात पडल नाही पडल पण प्रयत्न त्या दिशेने बरोबर. प्रत्येक जण करतो, त्या दिशेने वाटचाल करतो. हो आणि तीच खरी जीवनाची सफलता आहे. कार्यक्रमात एक धागा सुखाचा हा, हे गाणं आपण सर्व श्रोत्यांसोबत ऐकणार आहोत. ठीक आहे, काय हरकत नाही. सर, महाविद्यालयीन काळानंतर मग तुमचं BEd झालं अंबाजोगाईला आणि नंतर मग कुठं जॉईन झाले तुम्ही? मग नोकरीच्या शोधात पहिल्यांदा मी बांगर साहेबांच्या संस्थेमध्ये कामाला लागलो. हां 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 त्याच्यानंतर पुढं जाहिरात आली, हो आदर्श शिक्षण संस्थेची जाहिरात आली. हो. त्या जाहिरातीनुसार आम्ही अर्ज भरले, हो इंटरव्ह्यू दिला. योगायोगाने ऑर्डर काही आहे ना, हो म्हणजे मिळाला. मग ऑर्डर मिळवण्यासाठी गावातले प्रतिष्ठित आमचे भोंजी पाटील होते, हो काकूचे एक जिवलग कार्यकर्ते होते. हो हो त्यांनी मला ऑर्डर मिळवून दिली. अच्छा. 1.5 महिन्यानंतर. हो आणि मग योगायोगाने मी पहिल्याच वर्षी पगारावर कामाला लागलो. वा. हा, मला पहिला पगार 963 का 75 रुपये झाला. असा पगार. कोणतं वर्ष आहे हे? ते 1987-88. 87. हा, 10 ऑगस्ट 1987 माझी जॉईनिंग आहे. हां तर त्या वर्षी मी पगारावर कामाला लागलो. हो पुढं चालून 1 वर्ष अकॅडमिक संपलं हो की ऑर्डर येत असते म्हणून आम्ही काही विचार केला नाही. मुख्याध्यापक म्हणले काही काळजी नाही करायची, हो ऑर्डर येत राहील. हो पुढं कंटिन्युएशन काही मिळालं नाही. हो मग मी पगारावरून बिनपगारावर गेलो. बापरे.
मग नॉन ग्रँटची मला ऑर्डर दिली. हो मग नॉन ग्रँटची ऑर्डर दिल्यानंतर माझ्या पुन्हा सुखातून दुःखात मी गेलो. हो पावसाळ्यातून उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यातून उन्हाळ्यात गेलो. आणि मग तिथून पुढं 12 महिने माझी चांगली हाल झाली. हां परिस्थिती नाजूक होती. आई वडील शेतकरी असल्यामुळं काय त्यांना सुविधा नाही, तर ते आपल्याला काय सुविधा देणार. बरोबर. तेच अडचणीत असल्यामुळं आपण सतत अडचणीत वर्षभर, आणि पगारावर बिनपगारावर गेल्यानंतर हो माणसाला किती दुःख होतं हे मला चांगली जाणीव आहे. हो तर असा मग मी जवळजवळ 2 ते 3 वर्ष माझं नॉन ग्रँट राहिलं. बापरे. नंतर त्या तुकडीला अनुदान आलं म्हणून मी पगारावर आलो. हो 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 नाहीतर ते आणखीन 1-2 वर्ष आलं नसतं तर माझ्याकडून कदाचित ती शाळेची नोकरी सुद्धा सोडण्यात आली असती. हो 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 कवर राहावं म्हणून. बरोबर. असं. तर असा त्रास त्या काळात मला झाला. मग विवाह कधी झाला तुमचा? विवाह 1990ला झाला. 20 हां मे 1990 साली विवाह झाला. पगार सुरू झाल्यानंतर विवाह सुरू हा, झाला. पगार झालता त्यावेळेस हो. सुरू माझा. सासरवाडी कुठली? लोणी वारणी शिरूर तालुका. बडे. हो. बडे. मग मॅडम काय करतात? मॅडमचं D.Ed झालेलं होतं. हो आणि तिला मग 92ला ऑर्डर आली. जिल्हा परिषद. 92ला जिल्हा परिषदची ऑर्डर आल्यानंतर ती जॉईन झाली नगर जिल्ह्यात. हो सारोळा तालुका जामखेड, हो जिल्हा अहमदनगर. मग ती जॉईन झाली. जॉईन 22/10/1992ला जॉईन झाली. म्हणजे लग्नानंतर 2 वर्षांनी. 2 वर्षांनी जॉईन झाली. त्याच्यानंतर ती जॉईन झाल्यानंतर आमचा पुन्हा प्रवास वाढला. हो आम्ही शनिवारी जामखेडला जायचं. हो मग त्या जामखेडून सारोळ्याला जायचं संध्याकाळी. हो तिथून दुसऱ्या दिवशी उठायचं. हो मग हिवरशिंग्याला यायचं. हो मग सोमवारी पुन्हा आपलं शाळेला हिवरशिंगावून शाळेला हो. पाडळशिंगीला यायचं. असा हो. प्रवास सुरू झाला. बरोबर. तर वर्षभर मी खूप धावपळ झाली माझ्या जीवनाची. हो पुन्हा म्हणलं आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल. हो पुन्हा आपल्या बीडची जाहिरात आली जिल्हा परिषदची. हो पुन्हा अर्ज भरला. योगायोगाने बीडच्या परीक्षेत ती पात्र झाली हो मंडळी आमची. हो ती पात्र झाल्यानंतर तिला ऑर्डर ज्या दिवशी आली हो त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी ऑर्डर घेऊन गेलो जामखेडला. हो तिकडं रिझाईन दिला. हो आणि त्याच दिवशी ज्या दिवशी रिझाईन दिला हो 22/10/1993ला हो. जॉईन झालो पुन्हा हो. पाटोदा तालुक्यात हो ब्रह्मनाथ येळंब या जिल्हा परिषद शाळेमध्ये जॉईन झालो. हो. शिक्षकी पेशामध्ये तुम्ही खूप नावाजलेले विज्ञान आणि गणिताचे शिक्षक, अगदी हसत खेळत विज्ञान गणित तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायचे. ते कसं काय जमायचं म्हणजे? आता विषयाची खरी म्हणजे आवडच असल्यामुळं हो पाडळशिंगीला काय बिनपगारावर असताना सुद्धा आमचे विद्यार्थी नवोदयाला गेले. हो दरवर्षी 2-1 विद्यार्थी आमचे जायचे. हो आणि मुख्याध्यापक आमचे परिवारात खूप चांगले, त्यांना पारख होती माणसाची. हो त्यांनी माझ्याकडं 5वीचा वर्ग बुद्धिमत्ता, गणित हो आणि विषय ज्ञान 5वीला जे असतं ते हो. माझ्यावरच सोपिलं होतं. हो आणि रोज एक्स्ट्रा तास घ्यायला व्हायचे मला. हो आणि त्यामुळं दरवर्षी 1-2 मुलं जायचे. हो मग तिथून पुढं परंपरा वाढत गेली. मग शिरूरला गेल्यानंतर बी पुन्हा तिथं बी असे मुलं गेले. परंपरा कायम राहिली. आणि शाळा आमची इमारत अशी होती, पावसाळ्यात आम्हाला भीती वाटायची हो की वरून पडती काय. हो पण काळ इतका चांगला होता, मुलं इतके चांगले होते गुणी, हो की आम्ही शिकायला लागल्यानंतर ते पाऊस म्हणत नव्हते, हो, पाणी हो. म्हणत नव्हते, वारा म्हणत नव्हते. बरोबर. ते शांत राहायचे. सुपरवायझर आमचे खोसे सर, हो ते आठवड्यातून कमीत कमी 2 तास आमचे ऑब्झर्व करायचे. बरोबर. पण मुलं चुपचाप चिडीचाप राहायचे, ऐकायचे. हो, त्यांना हो. काही विचारलं की ते उत्तर द्यायचे. हो त्याच्यावर सुपरवायझर बी आनंदी राहायचे. हो
म्हटलं याचं काहीच चुकत नाही, कसं काय काहीच चुकत कसं नाही. मग एकदा मला माझा तास ऑब्झर्व करायला मुख्याध्यापक आले. हो आता मुख्याध्यापक आल्यावर त्यांनी बी मुलाला प्रश्न विचारले. 8वीचं गणित होतं माझ्याकडं. हो आणि मग ते बी BSc झालेले होते, नखाते सर म्हणून. हो 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 तर ते बी म्हणले प्रश्नाची उत्तरं मुलं देते, हे काहीच चुकत नाही, कसं काय हो यांच्या चुका कशा शोधायच्या. हो हो या दृष्टीने त्यांनी हो. खूप प्रयत्न केले. हो पण मुलं उत्तर द्यायचे, व्यवस्थित उत्तर द्यायचे, बरोबर गणित सोडायचे. हो त्या ज्या शिकवलेलं टॉपिक आहे त्यांनी विचारलं तरी समजून विचारायचे की हो. काय कळत नाही यातलं तुम्हाला, हम्म, हम्म. सगळं समजतंय म्हणायचे. पोरं बरोबर. आवडीनं सांगायचे की सर चांगले शिकवतात, हो असं बोलायचे. तर असं आमचा काळ पाडळशिंगीचा म्हणजे खूप चांगला काळ, हो खूप चांगला काळ गेला. खूप पिढ्या तुमच्या हातून घडल्यात, पण खूप आठवणीत राहील असा एखादा विद्यार्थी आहे का? आहेत ना. शिरूरला बी काही विद्यार्थी आहेत, पाडळशिंगीला विद्यार्थी आहेत. पाडळशिंगीला तर आमच्या हातून 10वी सुटलेला एक मुलगा त्याच काळात MBBS ला गेला. वा. हो, 11वी-12वी झालं की आणि MBBS त्या काळात MBBS ला विजय नंबर राठोड लागणं म्हणजे हा आमच्या शाळेचा पहिला रत्न आहे. कोणता? विजय राठोड पहिला तो MBBS ला गेला आमचा विद्यार्थी पाडळशिंगीला असताना. आणि त्या काळात MBBS ला लागणं म्हणजे खूप विशेष होतं. विशेष म्हणजे खूपच विशेष. हो हम्म, हम्म, हम्म. त्यांच्या परिस्थितीवर त्यांनी मात केली हो. अभ्यासाच्या हो. जोरावर. हो आणि त्याला अभ्यासाची गोडी बी निर्माण झाली. बरोबर. तर तो शिकला, MBBS ला गेला पुढे. हम्म, हम्म, हम्म. तर तो पहिला विद्यार्थी आमचा. तुम्ही दोघंही शिक्षक होतात. हा. मग तुमच्या कुटुंबावर ह्या दोघांच्याही शिक्षकी पेशाचा कुटुंब व्यवस्थेवर काही ताण वगैरे काही? मी एका शाळेवर, ती एका शाळेवर. हा. आठवड्याला मी जायचो घरी. हो मग काय त्याच्या अडचणी, पोरायच्या अडचणी. हा. 92लाच लहान मुलगा माझा पहिल्यांदा जन्म झाला होता. जॉईनिंगला आम्ही हा. बाळ लहान असताना गेलतो जामखेड. मला तेच म्हणायचं. महिन्याचा बाळ असताना गेलतो आम्ही हो घेऊन. हो 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 तर बघा आता त्याच्यामुळं लेकराचे वडाताण, मंडळीची वडाताण. हो हो हो. त्या काळात गॅस नव्हता, काही नव्हतं, सुविधा नव्हत्या. स्टोव्हवर स्वयंपाक करायचा. अगदी चुलीवर करायची पाळी हो, हो, स्वयंपाक. खेड्यात तशा खोल्या मिळत नाहीत, हो. राहायची गैरसोय, ह्या सगळ्या गोष्टीला मॅडमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाही आहे. खूप तिने मेहनत घेतली आणि इतकं कष्ट केलं. आणि नोकरी करून हा, लेकरांचं नवऱ्याचं संगोपन पालन केलं. पोषण करायचं, सगळं करायचं, स्वयंपाक करायचा, सगळं आणि जिथल्या शाळा तिथं बी करायचं. करायची. शाळा शाळा करायची. बी आनंदाने करायची, आनंदाने असं काही करायची. नाही. आज बी ती तितकंच आनंदाने शाळा करते. अगदी अगदी. काही तिला घेणं देणं नाही का. मुलं काय करतात सर तुमची? आता मुलं दोन्ही बी MBBS झालेत, त्याच्यानंतर MD झालेत हो आणि त्याच्यानंतर पुढं सुपर PG झालेत. हो. आता एक मुलगा स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. अच्छा. तो MS गायनिक झाला. हो त्याच्यानंतर जेवढे स्त्रियांच्या आजाराचे फेलोशिप आहेत, हो, 6-6 हो, महिन्याच्या, हो. 4-4 महिन्याच्या, हो. त्यात बहुसंख्य फेलोशिप केल्यात. वा. एकही फेलोशिप राहिली असं नाही. हो तर तो खूप स्त्रियांच्या आजारावर एकदम परफेक्ट. मोठा स्त्रीरोग तज्ञ, छोटा लहाना MBBS झाल्यानंतर जनरल सर्जन झाला. हो आणि जनरल सर्जन झाल्यानंतर कॅन्सर सर्जन म्हणून त्यांनी 3 वा. वर्ष पुढे केले, वा. ते नागपूरला. हो आणि दोघांचं MBBS शिक्षण हे JJ हॉस्पिटल बॉम्बे वा. मुंबईला झालं. वा. GMC ग्रँड मेडिकल कॉलेज हो मुंबई बरोबर. इथं झालं. तर त्यांना बी खूप सुविधा मिळाल्या. त्याचं कारण बी असंच आहे, संस्कार तर आमचे आहेतच, पण योगायोगाने आम्ही त्यांना शिकवलं 4थीपर्यंत. खूप हो, शिकवलं हो, दोघांनी बी. हो त्यात आमच्या मंडळीचा सिंहाचा वाटा आहे. हो तर पहिल्यांदा मोठा मुलगा नवोदयला गेला हो आणि दुसरा मुलगा बोलला आपण बीडला राहायला जाऊ आता. हो येळंबला विनाकारण उद्या मंडळी लाऱ्या मुलाने की आपल्याला माझ्यासाठी तुम्ही काय केलं. हो पण आम्ही बीडला राहायला आलो. हो बीडला राहायला आल्यानंतर चंपावतील त्याचं ॲडमिशन घेतलं. हो हो आणि त्यांनी 5वीला ॲडमिशन चंपावतील दिल्यानंतर तो 6वीच्या परीक्षेसाठी पात्र झाला नवोदयच्या. हो
तर ह्या नवोदयाचा खरोखर आम्हाला दोन्ही मुलाला एक फायदा प्रसाद झाला. आहे. हो उच्च कोटीचं शिक्षण त्यांना मिळालं, हो चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं हो. आणि त्याच्यामुळं ते घडले. व्यक्तिमत्व सुधारलं, पुढे MBBS नंबर लागले. आणि पुढं त्यांना त्या शिक्षणाचा एवढा फायदा झाला, ते पुढे MBBS ला गेले आणि आणि दोघांचे जे ॲडमिशन झालं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आज तर त्यांचं अशी खूप त्या मोठं नाव आहे. दोघांनी भरारी घेतली. हो आणि योगायोग असा आहे की त्यांच्या जीवनात त्यांचे जोडीदार सुद्धा चांगले मिळाले त्यांना. हो. असा एकंदरीतच तुमचा कुटुंबाचा खूप मोठा मांडव तयार झालेला आहे, त्याचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे. आणि एक ऋषितुल्य असं तुमचं हे मुलं तुमचे, आणि मुलांसाठी तुम्ही हे अगदी खूप तपश्चर्येचं फळ आहे असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. सर, सध्या सेवानिवृत्तीनंतर आपण काय करता? आता सेवानिवृत्तीनंतर काही नाही, आता जसं वय वाढल तसं माणसाला कामं वाढतात. हो 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 आपण म्हणतो आता तुम्ही रिटायर झाला, तुम्हाला काय आता काम नाही, हो 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 आता लग्नाला चला, हो सत्यनारायण आमचा सत्यनारायण चला, कुणाचं दुःखद निधन झालं तिकडं अंत्यविधीला जा, हो काही शेतीबाडीची कामं पहा, हो गावाकडं आईवडिलाची कामं हो. पहा. हे असा परिवार एकंदरीत चालू राहतो. हो, आणि हो, जसं हो. वय वाढल हो तसं काम वाढतं, काम माणसाला. वाढतं कमी होत आणि नाही, आपल्याकडून असलेल्या अपेक्षा देखील वाढतात. काम वाढतात. आणि समाजाचा चूक नाही ना, हो त्यांना वाटतं यांनी या कार्यक्रमाला यावं, हो हो हो. आपणही आवडीने जातो. एक नाव झालेलं असतं, एक ओळख असते ओळख, समाजामध्ये. परिचय झालेला. आता आयुष्याच्या संध्याकाळी आपण आहोत, हा. उतार काळे. अशा काही गोष्टी आहेत का की ज्या राहून गेल्यात, किंवा काही अशा गोष्टी आहेत का? हे जीवन कसं आहे, इच्छा आकांक्षाने गच्च भरलेले आहे. हो हो तर मी जोपर्यंत शरीरात जीव आहे, प्राण आहे आपल्या, हो. तोपर्यंत माणूस पळत राहतो हो आणि देव त्याला पळायला होतो. बरोबर आणि पळणं हे त्याचं कर्तव्य बी आहे. बरोबर. का तर पुढच्या पिढीला काहीतरी आपल्याकडून गेलं पाहिजे, हो 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 या उद्देशाने. आता एवढंच आपल्याला इच्छा आहे शेवटची, मला काही कामं माझ्या दृष्टीने काही राहिलेली नाहीत. हो आता जेवढे करता आलेत कामं हो ते केलेतच मी कामं. पण आता असं वाटतं की आपल्याला देवाने खूप उंचीवर सोडलं, हो आपली खूप उंची वाढवली. हो जीवनात कुणाकडून चूक होऊ नये हो आणि आपली उंचीला दिष्ट लागू नये. हो अगदी हे अगदी परमेश्वराला मागणं आहे माझं. बरोबर. बाकी काही नाही जीवनात. बाकी सगळे इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. इच्छा आकांक्षा देवाने तुम्हाला, ईश्वराने, दिलंय. परमेश्वराने काय कमी भरभरून नाही. हो. दिलेलं आहे. समाजामध्ये सध्या स्वार्थी मानसिकता खूप झालेली. कलियुग अतिशय रंगात आलं आहे असं सहज म्हटलं जातं. मग अशा ह्या सिस्टीममध्ये, व्यवस्थेमध्ये काम करणारे जे शिक्षक मंडळी आहेत, पालक मंडळी आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी काही संदेश आपला? यांच्यासाठी संदेश एकच राहील, प्रामाणिकता, सातत्य. सातत्य म्हणजे नियमितपणे. हो हो जो व्यवसायाला दुय्यम दर्जा कधीच देणार नाही. हो ज्याच्या जीवावर आपलं परिवार चाललेला आहे, हो ज्याच्यामुळं आपलं कुटुंब सुखी आहे, हो एवढा मोठा पगार मिळतो, हो आपण त्या पगाराशी प्रामाणिकता ठेवली पाहिजे. हो आणि आपण उतराई झालं पाहिजे. आपल्याला देवाने खूप उंची मिळवून दिली, हो आपण सुद्धा त्या उंचीला बाधा येणार नाही असं वर्तन करू नये. बरोबर. आणि त्यांनी सुद्धा पुढच्या पिढीला चांगलं देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर अगदी. जेणेकरून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं नाव घ्यावं. हो आता काळ जरी बदलला असला, मुलाचे स्वभाव बदललेले असले, हो हे सगळं चूक आपल्या निगेटिव्ह भूमिकेत असलं, आपल्या हो, मनाच्या हो. विरोधात जरी असलं, बरोबर. तरी त्याला पर्याय नाही. हो पण त्यांचं भलं कसं करता येईल अगदी 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 या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करावा असं माझं मत आहे. अगदी. सर, तुमच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारं, आयुष्याला कलाटणी देणारं एखादं व्यक्तिमत्व आहे का? व्यक्तिमत्व म्हणजे माझेच वडील आहेत खरे. अच्छा. इतके प्रभाव माझ्या जीवनावर पाडून गेलेले आहेत. हो, त्यांच्यासोबत तुम्ही काय बोलता?
माझ्याकडून खरोखर कमी पडलो मी. हा हो हो नोकरी एकीकडं, गाव एकीकडं, हो आईवडिलाची परिस्थिती नाजूक, हो. शेती, कुटुंब विभागलेलं, हो. सगळ्या अडचणीतून. पण तेवढ्यातून मी मला जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केला. हो खूप प्रयत्न केला की मला पाहिलं की वडील अगदी दुःखद असलं तरी हसायचे की आला हो, वा माझा मुलगा आला, इतका आनंद व्हायचा त्यांना. हा हा आणि मी तितकीच काळजी तत्परतेने घ्यायचो. हो बस स्टँडला उतरलं की लगेच दाढी करण्यासाठी नाव्याला घेऊन जायचो हो घरी, हो कारण ते पडून असायचे. हो मग त्यांना खुर्चीत बसवायचं, मग त्यांची दाढी वगैरे करून घ्यायची, हो. केस कमी करायचे. आणि दर आठवड्याला मी यायचो गावाकडं. बरोबर. ते एकही असा रविवार नाही की मी घरी गेलो नाही वडील आजारी पडल्यापासून. हं. तर ते वडिलाला माझ्याबद्दल एवढा आनंद वाटायचा. आणि फक्त घरात वडिलाला मी जेवढं बोलू शकत होतो हो तेवढं घरातले सगळे त्यांना भ्यायचे. बरोबर जवळ जाऊन बोलत नव्हते, एवढे आग्रहाने बोलत नव्हते. बरोबर. मला ते हसत हसत म्हणायचे, अरे तुझी बाया लय पातळ झाली बेटा. हं, हं, हं. मी म्हणलो आता, मी भाऊ म्हणायचो त्यांना, भाऊ म्हणलं मी तुमचा मुलगा आहे, आता माझ्याबद्दल तुम्हाला जशी तळतळ आहे, कळकळ आहे, हो तसे आता मला मुलं झालेत, मला त्यांच्यासाठी पळावं लागतं ना, त्याच्यामुळं माया पातळ होतीच म्हणलं. बरोबर. म्हणजे असं मी सहज त्यांना हा, बोलायचो, हा, हा. इतकं हट्टाने बोलायचो. हा. मला ते कधीच रागवले नाहीत, कधीच चिडून मला काही वाईट बोलले नाहीत, काहीच हो, नाही. हो, हो. अगदी. म्हणजे तुझं खरं आहे गड्या, आता तुझं पोट पिकलंय, तुला पुढं पळणंच आहे, हो असं म्हणायचे. तर या गागाने त्यांच्या हयातीत मुलं दोन्ही लागली वा. MBBSला. हं. आणि मग ते म्हणायचे, सुद्धा तू लयच मोठा झाला. म्हणलं काय ते देवाची लीला आहे म्हणलं, आपलं काय म्हणलं, आपण कोण आहेत म्हणलं, आपलं पूर्वसंचित काय असेल ते असं, पण ही देवाची लीला आहे. ते घडलेत, त्यांनी अभ्यास केला, कष्ट केलं, हो त्यांचे कष्टाचं फळ त्यांना मिळालं. बरोबर. असं मी त्यांना बोलायचो. तर असे वडील माझे खूप माझ्यावर प्रेम करायचे. हो आणि माझं बी त्यांच्यावर एवढं जीवापाड प्रेम होतं. हो आता ते माझेच वडील आहेत, हो माझं प्रेम असणं म्हणजे साहजिकच आहे. प्रत्येकाचं आपापल्या आईवडिलावर प्रेम हो असतं. हो हो पण ते खरोखर माझ्याबद्दल समाधानी होते. हो. आपण आयुष्यभर शिक्षणाच्या पंढरीची पताका घेऊन अनुयायी होऊन राहिलात, जगलात, शिक्षण क्षेत्राची सेवा केलीत आणि आपले सर्व आयुष्यभराचे अनुभव आणि सिदोरीच्या रूपामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत आज वाटप केलेत, त्याचं वितरण केलं. येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, सर्व पालक मंडळी आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी अनमोल अशा गोष्टी आपण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडून दाखवल्यात, काही संदेश दिलेत. आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आजच्या मुलाखतीसाठी आपण आपला वेळ दिलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. आत्ताच आपण सेवानिवृत्त शिक्षक श्री सुधाकर बाबासाहेब सानप यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.